पुढची बातमी पाहूया। दुसरीकडे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार आहे। ढाकणे पिता पुत्रांना झालेल्या मारहाणी संदर्भात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर ही सुनावणी आहे। दरम्यान खोक्याच्या वकिलांनी या प्रकरणात राजकीय रंग दिला जात असल्याचा दावा केलाय। ढाकणे पिता पुत्रांच्या मारहाणीवेळी सतीश भोसले तिथे उपस्थित नव्हता, उलट त्या दोघांना सतीश भोसलेनंच रुग्णालयात नेलं असा दावा केलाय। गुन्हा कसाही असला तरी आरोपीला स्वतःच्या बचावासाठी अटकपूर्व जामीन मागण्याचा अधिकार आहे असा दावा ॲडव्होकेट शशिकांत सावंत यांनी केलेला आहे। दरम्यान सतीश भोसलेचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामिनात नवा अडथळा निर्माण झालाय। आठवडाभरात शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालाय। सतीश भोसलेच्या घरातून 8 मार्चला वनविभाग आणि पोलिसांनी गांजा जप्त केलाय। 7,200 रुपये किमतीचा 600 ग्रॅम सुका गांजा वनविभागानं जप्त केलाय। सतीश भोसलेच्या घरातून प्राण्याचं वाळलेलं मांसही जप्त करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय, सुनावणी होणार आहे, पण आणखी त्याचा पाय खोलात जाताना दिसतोय। प्रज्ञा, आपण बघतोय की सतीश भोसले जे खरं तर आपण जे व्हिडिओ बघतोय यापूर्वी त्याने जे काही मारहाण केलेली आहे ही घटना फार जुनी आहेत। मात्र ज्यावेळेस त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर हे गुन्हे एकानंतर एक दाखल झाले। म्हणजे आज तिसरा गुन्हा दाखल झालाय। पहिले मारहाणीचे 2 गुन्हे दाखल झालेत। एका गुन्ह्यामध्ये तर फिर्यादी समोर आला नव्हता, पोलिसांनी सोमोटो कारवाई केली आहे। आता आपण बघतोय की जे साहित्य पोलिसांनी हस्तगत केलं होतं त्या साहित्यामध्ये शिकारीसाठी लागणारं साहित्य होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकार केलेल्या प्राण्यांचं मांस होतं आणि तिसरं म्हणजे गांजा सापडला होता। खरं तर गांजा संदर्भामध्ये पोलीस खातरजमा करीत नव्हते। आज मात्र त्याच्यावर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। गांजाच्या संदर्भामध्ये जो काही गुन्हा आहे तो 7,000 रुपयाचा गांजा त्याच्या घरी आढळून आलाय। आता एकूण आपण बघतोय की खोक्या उर्फ सतीश भोसले याचे पाय आणखी खोलात गेलेत आणि हे होत असताना आज त्यानं परत कोर्टामध्ये धाव केली आहे। दुपारी सतीश भोसले याला अटकपूर्व जामीन मिळतो का हेही पाहावं लागणार आहे। कारण आपण ज्यावेळी त्याच्या वकिलाशी बोललो त्याच्या वकिलाचं म्हणणं असं होतं की ज्या ढाकणे पितापुत्रांची केस आहे त्यामध्ये तर ढाकणे पितापुत्राला मारहाण झाल्यानंतर स्वतः सतीश भोसले यांनी आपल्या गाडीतून दवाखान्यात नेलंय। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती आज चर्चा होऊ शकते आणि आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सतीश भोसलेच्या एकूण जामीन अर्जावर सुद्धा सुनावणी होणार आहे। प्रज्ञा, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल। गोविंद, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।